नाशिकमध्ये तणावपूर्ण शांतता आहे, कारण नाशिकमध्ये सकल हिंदू समाजातर्फे जो मोर्चा काढण्यात आला होता त्या मोर्चा दरम्यान मोठा राडा झालेला बघायला मिळाला। दोन गटात वाद झाला, त्यामुळे पोलिसांना इथे गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला। संभाजीनगरमध्ये सुद्धा तणावपूर्ण वातावरण आहे। रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याप्रकरणी हा तणाव असल्याची माहिती आहे। सध्या दोन्ही शहरांमध्ये तणावपूर्ण शांतता आहे। ही दृश्य नाशिकमधली आहे। सकल हिंदू समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चावरती दगडफेक झाली होती आणि दोन गटांमध्ये हा वाद निर्माण झाला, हा गोंधळ झाला। पोलिसांना इथे गोंधळ घालणाऱ्यांवरती सौम्य लाठीमार सुद्धा करावा लागला। काही हुल्लडबाज तरुणांनी पोलिसांवर आणि या मोर्चावरती दगडफेक केलेली दिसते। किरण ताजणे आपल्याला अपडेट देत आहेत। किरण, सध्याची काय परिस्थिती आहे? परिस्थिती निवळली आहे का? शांतता प्रस्थापित झाली आहे का? नम्रता, मी तांबोळी गल्लीमध्ये आहे, ज्या ठिकाणी ही दगडफेक झालेली आहे। आपण दृश्यांमध्ये पाठीमागे बघू शकतो की हे जे खाली पडलेला हा दगड, विटा, त्यासोबतच काही बॉटलच्या पडलेल्या काचा आहेत आणि त्यासोबतच पोलीस देखील या ठिकाणी तैनामध्ये आहे। एकूणच जर परिस्थिती बघितली तर काही वेळापूर्वी या ठिकाणी दगडफेक झालेली होती, विटा फेकण्यात आलेल्या होत्या, काचाही फेकण्यात आलेल्या होत्या। यामध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत। काही पोलीस अधिकारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, हे देखील जखमी झालेले आहेत। एकूणच जर बघितलं तर बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं रॅली काढण्यात आलेली होती। ठिकठिकाणी जे दुकानं सुरू आहेत ती दुकानं बंद करावी अशा स्वरूपाचं आवाहन केलं जात होतं। मात्र अशाच दरम्यान काही जमावाकडनं दगडफेक करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे दोन गटामध्ये मोठा राडा झालाय आणि त्या राड्याच्या पार्श्वभूमीवर ही संपूर्ण आपण परिस्थिती बघतोय। नाशिक शहरामध्ये सध्याच्या घडीला जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहे। पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त आपल्याला बघायला मिळतोय। एकूणच तणावाची परिस्थिती कायम आहे आणि या सगळ्या दरम्यान पुढील काळामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे। किरण, हा गोंधळ होण्यामागे, ही दगडफेक होण्यामागे नेमकं कारण काय ठरलंय? कोणता प्रकार झाला ज्यामुळे हे सगळं ट्रिगर झालंय? काही कळू शकलंय का? नम्रता, खरं म्हणजे सकल हिंदू समाजाच्या वतीनं नाशिक बंदची हाक देण्यात आलेली होती, ज्यामध्ये अनेक ठिकाणी दुकानं सुरू होती। ज्या वेळेला नाशिकच्या जुन्या नाशिक परिसरामध्ये काही सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमातून रॅलीज काढल्या जात होत्या नाशिक बंदच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्याकडनं या दरम्यान सुरू असलेले दुकानं बंद करावी यासाठीचा प्रयत्न केला जात होता आणि त्या सगळ्या दरम्यान बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीचं रूपांतर थेट राड्यामध्ये झालेलं आहे। दगडफेक यामध्ये झालेली आहे। दोन गटांमध्ये झालेला हा वाद नंतरच्या काळामध्ये मोठा या सगळ्या पोलिसांच्या याच्यावर तणाव येताना आपल्याला दिसून येतोय आणि एकूणच परिस्थिती जी आहे ती गंभीर बनत चाललेली आहे। त्या सगळ्या दृष्टीनं दोन्ही बाजूंकडनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि या सगळ्या दरम्यान आता पोलिसांच्या माध्यमातून परिस्थिती निवळण्यासाठीचे प्रयत्न केले जातात। या सगळ्या दरम्यान दगडफेक होत असताना पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला। दुसऱ्या बाजूला अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडण्याचा या दरम्यान प्रयत्न केला गेला। मात्र या सगळ्या दरम्यान जे आंदोलक होते त्यांना पांगवण्याचा प्रयत्न जरी झाला असला तरी तणावपूर्ण शांतता नाशिकच्या जुन्या नाशिक परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। या प्रकरणात काही कार्यकर्ते, पोलीस, कुणी जखमी झालंय का आणि कुणाला अटक करण्यात आली आहे का? अद्याप तरी कुणालाही अटक करण्यात आलेली नाहीये। मात्र आंदोलक काही यामध्ये जखमी झालेले आहेत। काही दुकान मालक आहेत त्यांच्यावरही दगडफेक करण्यात आली, ते देखील जखमी झालेले आहेत। दुसऱ्या बाजूला पोलीस अधिकारी, कर्मचारी जे आहेत तेही जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलंय। मात्र एकूणच जर परिस्थिती बघितली तर आपण दुसऱ्या बाजूला बघू शकतो की या ठिकाणी पोलिसांच्या व्हॅनच्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन केलं जात आहे की घराच्या बाहेर कुणीही पडू नये। जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलेला आहे। 144 कलम लागू करण्यात आलेला आहे आणि त्या सगळ्या दरम्यान आता पोलिसांची व्हॅन जुन्या नाशिक परिसरामध्ये फिरताना
अडचण आपल्याला दिसून येते। एकूणच जर बघितलं तर वाहनं देखील जाण्यासाठीची अडचण आपल्याला बघायला मिळते। मोठ्या प्रमाणात दगड विटा या ठिकाणी पडलेल्या आहेत, काचांचा देखील मोठा खच या ठिकाणी दिसून येतोय। एकूणच परिस्थिती गंभीर बनत चाललेली असताना अतिरिक्त कुमक मागून हा सगळा जो तणाव आहे तो कशा पद्धतीने निवळता येईल यासाठीचे प्रयत्न आता पोलिसांकडून केले जात आहेत। ही जी घटना आहे ही नाशिकच्या फक्त तांबोळी गल्लीत घडलेली आहे की त्यानंतर हा वाद पुढे इतर कुठल्या भागांमध्ये पसरलेला होता? यामध्ये बुधा हलवाई हा जो दुकानाचा परिसर आहे, साक्षी गणेश परिसर, त्या ठिकाणी सुरुवातीला ही घटना घडलेली होती। त्या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली, दगडफेकही झाली। दुसऱ्या बाजूला पिंपळ चौक आहे, त्या ठिकाणी ही घटना घडली। तांबोळी गल्ली आहे, त्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला। दुसऱ्या बाजूला पुढील बाजूला जर बघितलं तर बडी दर्गा आहे, त्या बडी दर्गाच्या बाजूलाही हा संपूर्ण जो दगडफेकीचा प्रकार झालेला आहे तो या दोन्ही परिसर म्हणजे एकूणच जर बघितलं तर एका बाजूला हिंदू परिसर आहे, दुसऱ्या बाजूला मुस्लिम परिसर आहे आणि दोन्ही बाजूने या वेळेला अशा स्वरूपाच्या घोषणाबाजी बघायला मिळाल्या आणि त्यामुळे या सगळ्या राड्याचं ते निमित्त ठरलंय। नम्रता, नक्कीच नाशिककरांना आवाहन हेच आहे की सध्या जी शांतता पोलिसांनी महत्प्रयासाने प्रस्थापित केलेली आहे ती शांतता कायम ठेवणं आपण नागरिक म्हणून ही जबाबदारी सगळ्यांनी पाळूया। किरण, धन्यवाद। हे सगळे अपडेट तुझ्याकडून पुन्हा एकदा वेळोवेळचे घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तर नाशिकमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे। तांबोळी गल्लीमधून किरण ताजणे आता आढावा घेत होते, ज्या ठिकाणी काही वेळापूर्वी मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली होती, जिथे गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता। तर इकडे संभाजीनगरमध्ये सुद्धा असाच गोंधळ दिसला। व्हायरल व्हिडिओ संदर्भात आता पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी माजी खासदार इम्तियाज जलील हे आयुक्तालयात दाखल झालेले आहेत। इथे सुद्धा हिंदू मुस्लिम गटांमध्ये वाद झालेला होता, काही काळ तणावाचं वातावरण होतं। महंत रामगिरी महाराज यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या तणावासंदर्भात आता पोलीस आयुक्तांची इम्तियाज जलील भेट घेणार आहेत। संभाजीनगरमधली काही वेळापूर्वीची ही दृश्य आहेत। अगदी ठोस सांगायचं झालं तर दुपारी 4 वाजताच्या दरम्यानची ज्या वेळेला हा रामगिरी महाराजांचा व्हिडिओ या भागात व्हायरल झाला आणि त्यामुळे मुस्लिम समुदाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला होता। रामगिरी महाराज यांच्या अटकेची मागणी करण्यात आलेली आहे। सचिन जिरे आपल्याला अपडेट देत आहेत। सचिन, सध्या वाद शमलेला आहे अशी ताजी अपडेट आपल्यापर्यंतची आहे। ग्राउंड रियालिटी काय आहे? खरोखर शांतता प्रस्थापित झालेली आहे का? खरोखर जर आपण पाहिलं की वातावरण शांत आहे संभाजीनगर मधलं, कुठल्याही पद्धतीचा अनुचित प्रकार आतापर्यंत घडलेला नाही। दुपारी आपण पाहिलं की आंदोलक आक्रमक झाले होते, मात्र पोलिसांनी मध्यस्थी केली, त्यांना आश्वासन दिलं, दोषींवरती कडक कारवाई केली जाईल। त्यानंतर जे आंदोलक घोषणाबाजी करत होते, आक्रमक झाले होते, ते परत गेलेले। त्यानंतर आता आपण जर पाहिलं तरी हिंदू संघटना असतील त्यांनी देखील सांगितलं, त्यांनी देखील आता या ठिकाणी पोलीस आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे। त्यांचं म्हणणं असं आलं होतं की सध्या राखीचा सण आहे, यावेळेस जबरदस्तीने दुकानं बंद करू नका अशा पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे। त्याचबरोबर साधू संतांना शिव्या देणाऱ्यांवरती देखील कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली। तर दुसरी बाजू इम्तियाज जलील हे आलेले आहे। इम्तियाज जलील हे सध्या पोलीस आयुक्तालयात आलेले आहे आणि पोलीस आयुक्तांची ते आता आतमध्ये जाऊन भेट घेत आहेत। त्यांचं मागणी अशी आहे की जे जो प्रकरण आहे त्यामध्ये गांभीर्याने लक्ष घातलं पाहिजे आणि गुन्हा दाखल करून तातडीने अटक केली पाहिजे अशी इम्तियाज जलील यांची मागणी आहे। हे जरी निवेदनद्वारे जरी मागणी केली जात असत तरी देखील आपण शहराची जर परिस्थिती पाहिली तर शहरात कुठेही अनुचित प्रकार नाही, कुठेही तणावाचं वातावरण नाहीये। सध्या शांतता प्रस्थापित आहे सर्व ठिकाणी। आता घडीची ही दुपारी थोड्याफार घोषणा झाल्या होत्या, आक्रमक आंदोलन झाले होते, मात्र आता तशी परिस्थिती कुठेही संभाजीनगरमध्ये नाहीये। संभाजीनगरकरांचं खरं तर कौतुक केलं पाहिजे की वातावरण तणावाचं असताना सुद्धा पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीला त्यांनी मान दिलेला आहे। सध्या म्हणजे आपण बघितलं नाशिकमध्ये असाच काहीसा प्रकार घडलेला होता, तिथे जमावबंदी वगैरे लागू केली आहे। संभाजीनगरमध्ये तशी काही परिस्थिती आहे का? पोलिसांना काही वेगळा कलम इथे लावावा लागलाय?
सध्या तरी अशी परिस्थिती उद्भवलेली नाही, अजून तरी तसा आदेश पोलीस आयुक्तांनी दिलेला नाही. मात्र जर आपण पाहिलं तर काही जे स्पॉट आहेत त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काही राज्य राखीव दलाच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आलेल्या आहे काही भागांमध्ये. मात्र अशी परिस्थिती अजून निर्माण झालेली नाही, कारण की इथं कुठेही शहरामध्ये अजून कुठेही गालबोट लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली. त्यामुळे सध्या तरी कुठेही अशी वेगळी कलम लावण्यात आलेली नाहीये. इम्तियाज जलील यांची तीव्र प्रतिक्रिया आलेली होती रामगिरी महाराजांच्या वक्तव्यानंतर. राजकीय म्हणजे पॉलिटिकल इन्स्टिगेशन यामागे असावं, काही राजकीय मोटिव्ह असावं अशी त्यांची एक प्रतिक्रिया आलेली होती. त्यांच्याशी काही त्यानंतर संवाद साधता आलाय का? नाही, आता ते त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर ते आता पोलीस आयुक्तांची भेट घेत आहेत. आता पोलीस आयुक्तांना जाऊन ते निवेदन देत, त्यांचं शिष्टमंडळ आहे एमआयएमचं, ते एमआयएमचं शिष्टमंडळ आता पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी आयुक्तालयात गेलेलं आहे. त्या ठिकाणी ते सविस्तर चर्चा करणार, त्यांच्या ज्या मागण्या आहेत ते पोलीस आयुक्तांना ते सांगणार आहेत आणि त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी संवाद साधणार. कारण आपण पाहिलं की त्यानंतर बऱ्याचशा घडामोडी राज्यात घडलेल्या आहेत. त्यांनी देखील सांगितलेलं आहे सब्र करू अशा पद्धतीचं आव्हान त्यांनी मुस्लिम बांधवांना केलं होतं. त्यानंतर कुठेतरी हे वातावरण देखील शमलं होतं. आता पुन्हा ते या ठिकाणी आयुक्तांना भेटण्यासाठी आलेले आहे आणि भेटीनंतर येऊन जे संवाद साधणार आहे त्यावेळेस ते नेमकं त्यांच्या भेटीमध्ये काय घडलेलं आहे, काय त्यांची चर्चा अगदी आता काय चर्चा होते आणि बाहेर येऊन ते काय प्रतिक्रिया देतात हे आपल्याला बघायला लागेल. सचिन, धन्यवाद या माहितीबद्दल.